नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपलं स्वागत. आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातल्या एका जबरदस्त क्रांतिकारी बदलाविषयी बोलणार आहोत. खरं सांगायचं तर हा बदल महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक खूप मोठा दिलासा आहे. चला तर हा नवा दिलासा नक्की आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. अरे बापरे, आठवतंय का ते चित्र? सरकारी कार्यालयासमोरची गर्दी, कागदपत्रांचे ते मोठमोठे ढिगारे, लांबच्या लांब रांगा आणि परवानगी मिळवण्यासाठी त्या न संपणाऱ्या फेऱ्या. म्हणजे जमीन अकृषक करायची म्हणजे एक मोठं दिव्यच होतं. हा सगळा त्रास, वेळ आणि पैसा नागरिकांसाठी किती मोठी डोकेदुखी होती ही. आणि या डोकेदुखीमागे कारणही तशीच होती. सगळ्यात मोठी अडचण होती दुहेरी परवानगीची. म्हणजे आधी नियोजन प्राधिकरणाकडे जा, मग जिल्हाधिकाऱ्यांकडे. आणि इथेच संपत नव्हतं, तर दुहेरी कर प्रणाली होती. म्हणजे तुम्ही मालमत्ता कर पण भरा आणि महसूल विभागाला वार्षिक अकृषक कर पण भरा. यामुळे अख्खी प्रक्रिया इतकी वेळखाऊ व्हायची की विचारायची सोय नाही. वरून बँकेतून कर्ज घ्यायला गेलं की तिथे वेगळेच अडथळे. पण थांबा, आता हे सगळं चित्र कायमचं बदललं आहे. शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात एक अशी सुधारणा आणली आहे जी 31 डिसेंबर 2024 पासून लागू झाली आहे. आणि या एका कायद्याने त्या सगळ्या जुन्या क्लिष्ट नियमांना कायमचा पूर्णविराम दिलाय. हो, अगदी बरोबर ऐकलत. या नव्या कायद्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय म्हणजे ती दुहेरी परवानगीची अट आणि तो दरवर्षीचा अकृषक कर, दोन्ही गोष्टी कायमच्या रद्द झाल्या आहेत. चला आता बघूया की या सुटसुटीत नियमांमुळे आपल्याला थेट फायदे तरी काय मिळणार आहेत. खरं तर प्रत्येक फायदा हा आपल्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. हा आहे सगळ्यात मोठा फायदा. जर तुमच्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार असेल आणि नियोजन प्राधिकरणाने म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटीने तुमच्या बांधकाम आराखड्याला मंजुरी दिली असेल, तर आता जिल्हाधिकारी कार्यालयातून वेगळी एनए परवानगी घेण्याची अजिबात गरज नाही. विचार करा, एक किती मोठा अडथळा दूर झालाय. मग आता नवीन पद्धत किती सोपी आहे, तर फक्त 3 स्टेप्स. 1. थेट नियोजन प्राधिकरणाकडे अर्ज करायचा. 2. फक्त एकदाच एक छोटासा प्रीमियम भरायचा. आणि 3. थेट बांधकामाला सुरुवात करायची. झालं. किती सोपं झालंय सगळं, नाही का? आणि ही आहे दुसरी सुपर आनंदाची बातमी. तो जो दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर होता ना, तो आता कायमचा रद्द झालाय. आणि इतकंच नाही, तर आत्तापर्यंतची जी काही थकबाकी असेल ती सुद्धा माफ करण्यात आली आहे. म्हणजे डोक्यावरची एक मोठी चिंता कायमची मिटली. होय, आता वार्षिक भरणा आहे 0 रुपये. दरवर्षीची कटकट संपली. म्हणजे आपले पैसेही वाचले आणि वेळही वाचला. मग आता प्रश्न येतो की वार्षिक कर नाही तर मग काय? तर आता फक्त एकदाच एक रकमी रूपांतरण अधिमूल्य म्हणजे वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरायचा आहे. ही रक्कम जमिनीच्या बाजारभावानुसार ठरते आणि महत्त्वाचं म्हणजे ही आयुष्यभरात फक्त एकदाच द्यायची आहे. आणि हे दर सुद्धा खूपच नाममात्र आहेत. इथे बघा, जमिनीच्या क्षेत्रफळानुसार हे दर ठरतात. म्हणजे 1000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी बाजारभावाच्या फक्त 0.10%, 4000 चौरस मीटरपर्यंत 0.25% आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी 0.50%. हे दर रेडी रेकनरनुसार ठरवले जातात. आता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतो की बँक कर्जाचं काय? कारण पूर्वी तर बँकवाले वेगळं एनए सर्टिफिकेट मागायचे. त्याचीही काळजी नाही. या नव्या कायद्यामुळे आता कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यासाठी वेगळ्या अकृषक प्रमाणपत्राची किंवा सनदेची मागणी करू शकणार नाही. नियोजन प्राधिकरणाची बांधकाम परवानगीच पुरेशी आहे. त्यामुळे आता कर्ज मिळण्याची प्रक्रियाही खूप सोपी आणि वेगवान होईल. आणि हो, या कायद्यात पर्यावरणाचा सुद्धा खूप चांगला विचार केलाय. जर सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन वापरायची असेल, तर त्यांना या सगळ्या प्रक्रियेतून आणि कोणत्याही करातून किंवा प्रीमियममधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ही सूट मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 आणि महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023 या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या प्रकल्पांना लागू आहे. हे खऱ्या अर्थाने हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं आता डिजिटल होणार आहे. म्हणजे जेव्हा नियोजन प्राधिकरण BPMS सारख्या ऑनलाईन सिस्टममधून परवानगी देईल, तेव्हा त्याची नोंद आपोआप ऑटोमॅटिकली आपल्या डिजिटल 7/12 उतारावर होईल. म्हणजे नोंदीसाठी पुन्हा तलाठी कार्यालयात जायची गरजच नाही. सगळं काही पारदर्शक आणि वेगवान. आता बघा, कुठलाही नवीन बदल आला की थोडे गैरसमज हे पसरतातच.
चला ते दूर करूया आणि नक्की तथ्य काय आहे ते स्पष्टपणे समजून घेऊया. पहिला गैरसमज की ही प्रक्रिया अजूनही खूप किचकट आहे. पण तथ्य हे आहे की आता जिल्हाधिकाऱ्यांची वेगळी परवानगीच लागत नाहीये. त्यामुळे ही प्रक्रिया सिंगल विंडोसारखी एकदम सोपी झाली आहे. फक्त एकाच ठिकाणी परवानगी घ्यायची आहे. दुसरा मोठा गैरसमज की आता जास्त पैसे भरावे लागतील. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर तो जो दरवर्षीचा कर होता तो कायमचा रद्द झाल्यामुळे आपली भविष्यात खूप मोठी बचत होणार आहे. त्याच्याऐवजी फक्त एकदाच तो छोटासा प्रीमियम भरायचा आहे, बस. म्हणूनच हा कायदा म्हणजे केवळ नियमांमध्ये केलेला बदल नाही, तर एका सक्षम आणि सुलभ महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे. थोडक्यात सांगायचं तर या नव्या कायद्याचा सार काय, तर कमीत कमी त्रास, वेळेची आणि पैशांची बचत, एकदम सुटसुटीत व्यवहार आणि डिजिटल महाराष्ट्राची निर्मिती. या बदलामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग दोन्ही गोष्टी सोप्या होतील. आणि शेवटी हा बदल म्हणजे सरकारी प्रक्रियेचं सोपेकरण आहे. आपला वेळ आणि पैसा वाचवून आपल्याला त्रासमुक्त आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक निर्णायक पाऊल आहे. हा खऱ्या अर्थाने आपला म्हणजे नागरिकांचा विजय आहे. त्यामुळे या नव्या कायद्याची माहिती घ्या, जागरूक बना आणि या सोप्या पद्धतीचा नक्की लाभ घ्या, कारण जागरूक नागरिकच एका सक्षम महाराष्ट्राची निर्मिती करू शकतो. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.